नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न गुरुवारी रात्री झाला. या घटनेमध्ये पंकज शिरसाट हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिक्षा चालकाला अडविताना हा प्रकार झाल्याचं उघड झालं असून रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात ठाणे वाहतूक शाखेचे प्रमुख म्हणून उपायुक्त पंकज शिरसाट हे कार्यरत आहेत. घोडबंदर येथील चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पंकज शिरसाट हे एका उड्डाणपुलावर होणाऱ्या वाहतूक कोंडी संदर्भात पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका रिक्षामध्ये 4 प्रवाशांची वाहतूक रिक्षाचालक करत होता. शिरसाट यांनी त्या रिक्षाचालकाला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्या रिक्षाचालकाने त्याच्या अंगावरती रिक्षा घातली. या घटनेमध्ये शिरसाट हे जखमी झाले असून त्यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेनंतर पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे. तर अपघातानंतर चितळसर पोलीस ठाण्यामध्ये जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. रिक्षाचालकाला अटक झाल्याची माहिती चितळसर पोलिसांनी दिली आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश ठाण्यामध्ये संपन्न झाला. या प्रवेशाप्रसंगी कार्यक्रमास उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव संजय मोरे, सचिव राम रेपाळे, माजी आमदार रवींद्र फाटक, जिजाऊ संघटना ठाणे, पालघर जिल्ह्यासह कोकणात आरोग्य शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून पोचली आहे. संघटनेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे हेही कोकणामध्ये वेगळा चेहरा म्हणून परिचित आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करत असले तरी निलेश सांबरे यांचे राजकीय वर्तुळामध्ये चांगलं वजन आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षात त्यांची उडबस आहे. त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षाही लपून राहिलेल्या नाहीत. त्यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे मानले जाणारे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाला होता. त्या पक्षांतर्गत विरोधासह जिजाऊ संघटनेचाही मोठा वाटा असल्याची चर्चा होती. सांबरे यांच्या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी नुकतेच एकनाथ शिंदे रत्नागिरीत पोहोचले होते. असं असताना जिजाऊ संघटनेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा देखील केली होती. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील कियारा बँक्वेट हॉल येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सांबरे यांनी प्रवेश केला. यावेळी ठाणे, पालघर जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी, लोकप्रतिनिधी देखील येथे उपस्थित होते. त्यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. तर शिवसेना उपनेते व ओबीसी समन्वयक ही 2 पदं निलेश सांबरे यांना एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहेत. सामर्थ्यशाली पर्याय खऱ्या अर्थानं आपल्याकडं उपस्थित राहणार नाही. मी निश्चितपणानं पुनश्च एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांचंच निलेश सांबरे हे जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. एक कार्यकर्ता कसा असावा, एक आदर्श कार्यकर्ता
एक आदर्श समाजसेवक कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण निलेश सांबरे यांचं होतं. मी निलेश सांबरे यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो. त्याने आज जाहीर प्रवेश केला आणि त्यांच्या सोबत किती आज संदेश दोन्ही आले, गणेश रजपूत, निलेश पाटील, महेंद्र पाटील, हेमलता चक्रवर्ती, हरीश पस्ते, अमर गोडसे, सगळे सरपंच, नगरसेवक, राजा पाटील, दिनेश दलपे, प्रमोद पाटील, प्रवीण मुकणे, संकेत माळगावी, 26 नगरसेवक आहेत, 83 सरपंच आहेत, 9 जिल्हा परिषद सदस्य आहेत, 12 पंचायत समिती सदस्य आहेत, त्याचबरोबर नगराध्यक्ष विक्रमगड आणि जवाहरचे सभा नगर परिषद सभापती, जवाहर अर्बन बँकेचे संचालक, सगळे भरपूर लोक आले. मी सगळ्यांची नावं घेत नाही. म्हणजे या सगळ्यांचं शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. गेले अनेक वर्ष निलेश नावाचा कार्यकर्ता या ग्रामीण भागात काम करताना आपण पाहिलं. मी त्याला अनेक वेळा म्हणालो, निलेश आता काय बंद करा ना, डायरेक्ट आपण काम करूया. जिजाऊ म्हणजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, तुम्ही जिजाऊ संघटनेचे संस्थापक आणि आपले शेवटी किती आपण लांब लांब राहायचं. परंतु आम्ही जरी त्यांनी प्रवेश केला नसला तरी सुद्धा प्रत्येक वेळेला निलेश सांबरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनी एकमेकाला पूरक भूमिका घेतली. आणि जेव्हा जेव्हा मगाशी निलेश सांबरे म्हणाले की अनेक लोक मला येऊन अनेक गोष्टी सांगायचे, परंतु मी जेव्हा मंत्री होतो, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, त्याही वेळेस जेव्हा जेव्हा संकट आली त्यावेळेस निलेश सांबरे यांच्या मागे हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे. कारण शेवटी कुठलंही सत्तेचं पद नसताना की निलेश सांबरे यांनी अनेक लोकांना निवडून आणले. पक्षाची ताकद जेव्हा असते तेव्हा तर आपण निवडणुका लढवतो, जिंकतो, परंतु कुठल्याही पक्षाची ताकद, सत्तेची ताकद नसताना निलेश सांबरे यांनी अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच अनेक लोकांना निवडून आणले. आणि मी आता त्यांनी किती कामं केली आपल्याला माहिती आहे. पुस्तक कुठे आहे? यामध्ये वैद्यकीय सेवा आहे, शिक्षण सेवा आहे, करिअर सेवा आहे, कृषी सुविधा आहे, कौशल्य विकास आहे, महिला सक्षमीकरण आहे, ही सगळी कामं केली. आणि खऱ्या अर्थाने मी परवा कोकणामध्ये गेलो, तिकडे त्यांच्या वडिलांच्या नावाने हॉस्पिटल केले, कॅशलेस हॉस्पिटल. वाढदिवस असला की लोक केक कापतात, परंतु वडिलांचा वाढदिवस निलेश सांबरे यांनी एक कॅशलेस हॉस्पिटल उभं करून साजरा केला. एक संघटना म्हणून गेले 17 वर्ष काम करत असताना एका व्यवसायावरती सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्याचं काम सुरू होतं, महिला सक्षमीकरणाचं सुरू होतं. आज एका राजकीय पक्षाबरोबर जात असताना शिवसेनेची बी ध्येयोन्नती देत का अडलेल्या नडलेल्या आरोग्याची मदत करायची, शिक्षणाची मदत करायची, पोलीस स्टेशनची मदत करायची. आज शासन म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय पक्षाचे प्रमुख आहेत. आम्हाला नक्कीच खात्री आहे का ज्या अपेक्षित आम्हाला काम पाहिजे त्या कामाला आणखीन गती येईल या बहुत विश्वास आहे. 100% बळकट येईल. जी आता एका मर्यादा होती ती मर्यादा आता अमर्यादप्रमाणे शासनाने बरोबर असल्याने काम येईल. योगायोगाने आरोग्य आणि शिक्षण खाते शिवसेनेकडे आहे आणि शासनाकडूनही मोठ्या प्रमाणात मदत होईल. सध्या तरी आमचं टार्गेट आहे 5 वर्ष कोकणला घर घर शिवसेना पोहोचवायची, जिजाऊ पोहोचवायची, ते पोहोचवली जाईल.
पावसामुळे शहरातील ज्या सखल भागात पाणी साचते अशा ठिकाणांची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली. अतिवृष्टीच्या काळात सखल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्यात. सखल भागात साचत असलेले पाणी पंपाच्या साहाय्याने नाल्यात सोडण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच रस्त्यावरील पावसाळी गटारे पुन्हा स्वच्छ करावीत, जेणेकरून पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढेल या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी दिले. पाणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, मनीष जोशी, शंकर पाटोळे, शंकर सांगळे यांच्यासह कार्यकारी अभियंता उपस्थित होते. यावेळी विटावा सबवे, पेड्या मारुती मंदिर, मासुंदा तलाव, वंदना टॉकीज परिसर, चिखलवाडी, भांजेवाडी, ज्ञानसाधना महाविद्यालय इत्यादी ठिकाणच्या सखल भागांची पाहणी आयुक्त राव यांनी केली. विटावा सबवेत येथे 40 HPचे पंप बसवण्यात आले असून त्यांची पाहणी आयुक्तांनी केली. या ठिकाणी 24 तासांसाठी 2 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. तसेच हवामान खात्याकडून येणारा पावसाचा इशारा भरतीच्या वेळी पाहून ठिकाणचे पंप सुरू ठेवण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी केल्या आहेत. तसेच वंदना एसटी डेपो हा परिसर पावसाळ्यात जलमय होतो, त्या ठिकाणी देखील महापालिकेने पंप उभे केले आहेत. पेड्या मारुती परिसरात साचत असलेल्या पाण्याचा निचरा जलद गतीने व्हावा यासाठी देखील इथे पंप बसवण्यात आलेले आहेत. 24 तास मनुष्यबळासह पंप सुरू ठेवण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी संबंधितांना दिले आहेत. काम करत आहोत. महापालिकेची संपूर्ण टीम पूर्णतः सज्ज आहे. त्यामध्ये साधारणतः 300 किलोमीटरपर्यंतचे नाल्यांची सफाई, आपले जेवढे ड्रेनेज चेंबर्स आहेत त्यांची क्लिनिंग, जे मशीन होल्स आहेत त्यामध्ये मशीन आणि माणूस पाठवून तो क्लीन करण्याचा आपण उपक्रम हाती घेतला आहे. साधारणतः महानगरपालिका क्षेत्रामध्ये 34 आपले सखल भाग आहेत, त्यापैकी 14 सखल भाग आपले गंभीर स्वरूपाचे आहेत. एकूण 64 पंपची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पेढ्या मारुती एरिया, वंदना टॉकीज, चिखलवाडी यासारखे जे महत्त्वपूर्ण लोकेशन आहे जिथे थोडासाही पाऊस पडला तर ओव्हरफ्लो होतो, वॉटर लॉगिंग होतो, तिथे आपण काही विशेष उपाययोजना केली आहे. त्यामध्ये आपले क्रॉस कल्वर्ट क्लीन करणे, इंटरनल कनेक्शन एन्श्योर करणे, त्याचे व्यतिरिक्त 24 तास तिथे पंपिंगचे अरेंजमेंट ठेवणे मनुष्यबळसह याचीसुद्धा खात्री करण्यात आलेली आहे. सो विटावा सबवेचीही आपण पाहणी केली आहे. तिथेसुद्धा साधारणतः 40 HPचे आपण पंप्स बसवले आहेत. तिथे 24 तास 2 कर्मचारी आपण ठेवत आहोत. आणि आपल्याकडे पावसाचं प्रमाण तसेच हाई टाईड याचा इशारा आणि त्याचे व्यतिरिक्त नालेमध्ये जे वाहून जाणारा पाणी आहे त्याचे व्हॉल्यूमचा अंदाज घेऊन हे पंप्स आपण टप्प्यामध्ये सुरू ठेवणार आहे. मागील आठवड्यात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामांवरती कारवाईसाठी आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली होती. कारवाईबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण सोडण्यात आलं होतं. परंतु लिखित आश्वासनानंतर देखील प्रशासनाने कुठलीही कारवाई न केल्याने काँग्रेसच्या माध्यमातून वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयासमोर पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली असता या भागातील विविध राजकीय पक्ष, प्रतिष्ठित नागरिकांनी उपोषणस्थळी येऊन उपोषणास मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिला होता. या उपोषणाची गांभीर्याने दखल घेत अनधिकृत बांधकाम PPP तत्वावरील पुनर्बांधणी होणे, PPP तत्वावरील पुनर्बांधणीस होत असलेली दिरंगाई याबाबत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधत प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत दिलगिरी व्यक्त करत उपोषण सोडण्याची विनंती केली. वरील दोन्ही प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालून पुढील आठवड्याच्या आत पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई करण्यात येईल असं देखील सांगितलं. सकारात्मक निर्णय घेण्याचं लेखी आश्वासन सहाय्यक आयुक्तांमार्फत विक्रांत चव्हाण यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे. हम तुम्हारे साथ हैं, साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो. राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो, देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो. इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद. महात्मा गांधी, महात्मा गांधी. फोटो काढा, व्हिडिओ काढा. तो रवी जातो कुठे? हा, आणि उपोषण मी केलं आणि बधीर तुम्ही झाले का? घ्या, ठीक आहे. भारतात सर्वप्रथम राज्य सरकारने घरकामगारांसाठी महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कायदा केला आहे. हा कायदा 2011 मध्ये अंमलात आला, पण दुर्दैव असं की या कायद्याची म्हणावी तशी अंमलबजावणी झाली नाही. त्यावर सरकारचं नियंत्रण नाही. त्यामुळे ज्यांच्यासाठी हा कायदा करण्यात आला त्या राज्यातील घरकाम करणारे आजही या कायद्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या सोयीसुविधांपासून वंचित आहेत, असा आरोप राष्ट्रीय घरकाम चळवळीचे राज्य समन्वयक ज्ञानेश पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय घरकाम दिनानिमित्त अर्थातच 16 जूनला ठाण्यात शासकीय विश्रामगृहात
चौकाजवळ मानवी साखळीचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी नॅशनल डोमेस्टिक वर्कर्स ट्रस्टच्या ठाणे जिल्हा समन्वयक रेखा जाधव उपस्थित होत्या. महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कायद्यानुसार घरकाम करणाऱ्या आजारपणाचा खर्च मिळणं आवश्यक आहे. कुटुंब विमा त्याचबरोबर अपघात विमा यांसारख्या गोष्टी देखील मिळणं आवश्यक आहे. या कायद्यातील कलम 10ची अंमलबजावणी होत नाही अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील तालुका पातळीपर्यंत घरेलू कामगारांना नोंदणीकृत करणारी सक्षम यंत्रणा तयार करा. जिल्हा पातळीवरती त्रिपक्ष घरेलू कामगार मंडळाची स्थापना करा. त्रिपक्ष मंडळामध्ये घरेलू कामगारांच्या संघटना प्रतिनिधित्व द्या. भांडी वाटप, सन्मानदारांचे थकीत वाटप त्वरित पूर्ण करा. घरेलू कामगार कल्याण मंडळ कायद्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे घरेलू कामगार कल्याण मंडळाची जिल्हावार स्वतंत्र स्थापना करा. यांसारख्या विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या 16 जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनाच्या तुम्हा सगळ्या पत्रकार मित्रांना आणि जनतेला मनपूर्वक शुभेच्छा. आणि ह्या 16 जून 2025चं वैशिष्ट्य हे आहे की ह्या वर्षी घरकामगार महिलांच्या आयुष्यामध्ये खरंच कलाटणी देणारा एक दिवस आला, तो म्हणजे 29 जानेवारी 2025. 29 जानेवारी 2025ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्या केंद्र सरकारला अशा प्रकारचा आदेश दिला की कोणत्याही परिस्थितीमध्ये 6 महिन्याच्या आत घरकामगार महिलांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमावी. त्या समितीमध्ये श्रम आणि रोजगार मंत्रालय असावं, त्या समितीमध्ये महिला आणि बाल कल्याण मंत्रालय असावं, त्या समितीमध्ये विधी आणि न्याय मंत्रालय असावं आणि या समितीने तातडीने 6 महिन्याच्या आत अहवाल सादर करावा आणि तो आता येत्या संसदेच्या अधिवेशनासमोर ठेवावा. आता प्रश्न असा आहे की ही मुदत 26 जुलैला संपते. त्यामुळे आता पुढच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने त्याचं अहवाल तयार होणं आणि तो अहवाल पटलावर येणं यासाठी आम्ही एक मोठी मोहीम राज्यभर आणि देशभर घेतली आहे. त्या मोहिमेचं नाव आहे संदेश साखळी मोहीम. 16 जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिन संदेश साखळी मोहीम. हा संदेश शासनाला आहे, हा संदेश जनतेला आहे की सर्वोच्च न्यायालय म्हणते आता की घरकामगार महिलांसाठी कायदेशीर संरक्षण द्या, त्यांना किमान वेतन द्या, त्यांना आरोग्य विमा द्या, त्यांना पेन्शन द्या. हे आम्ही म्हणत नाही, आता सर्वोच्च न्यायालय म्हणतंय. आणि या सर्वोच्च न्यायालयाचं त्यामुळे सर्व घरकामगार महिलांनी आम्ही कार्यकर्ते आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो. आणि ह्या सगळ्या स्वागताच्या अंगाने राज्यभर जे कार्यक्रम होतात त्याच्यात 2 प्रमुख कार्यक्रम असे आहेत की एकंदर घरेलू कामगार कल्याण मंडळ सक्षम व्हावं या अर्थाने आपलं माननीय आयुक्त कार्यालय राज्याचं त्यांनी पुढाकार घ्यावा, माननीय असंघटित कामगार आयुक्त यांनी पुढाकार घ्यावा. प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी घरेलू कामगार कल्याण मंडळ स्वतंत्र स्थापन करावं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आज जो प्रत्यक्षात कायदा आहे जो भारतामध्ये कुठेच नव्हता, तो आपल्याकडे आहे राज्यामध्ये 2008 साली आलेला घरेलू कामगार कल्याण मंडळ कायदा. ह्या कायद्याने जी शिष्यवृत्ती द्यायची, ह्या कायद्याने जे आरोग्य विम्याचं संरक्षण द्यायचं, ह्या कायद्याने जे कौटुंबिक विम्याचं संरक्षण द्यायचं, ह्या कायद्याने जे अपघात विम्याचं संरक्षण द्यायचं आहे त्याची तरतूद तातडीने चालू करा आणि घरकामगार महिलांना एक सक्षम कायदेशीर आधार द्या. हे सांगणं आजच्या घडीला 16 जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिन महत्त्वाचं आहे. धन्यवाद. 2017 नंतर 2022ला प्रभाग रचनेला सुरुवात झाली. त्यामध्ये प्रचंड घोटाळा झाला. मनाला येईल त्याप्रमाणे प्रभाग रचना केली असल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. लोकसंख्या आणि बाउंड्रीमध्ये मोठा घोटाळा झाला होता. निवडणूक आयोगाचे अधिकारी घरी बोलवून इथले राजकीय नेते प्रभाग रचना करतात. असे जर करणार असाल तर प्रभाग रचना करू नये असंही त्यांनी थेट म्हटलंय. निवडणूक थोतांड नाही, लोकशाही आहे. कोणता प्रभाग कसा होता, दोन्ही प्रभाग रचना आहे, पुरावे आहेत आमच्याकडे असंही ते म्हणालेत. महापालिका आयुक्त फक्त त्यावर मोहर लावणार, पण हे कसं केलं गेलं यावर कोण बघणार. माझ्याकडे 2 पुरावे आहेत. शर्मा यांनी गेलेली प्रभाग रचना, त्यानंतर निवडणूक आयोगाने सूचना दिल्यानंतर केलेले प्रभाग, सगळे पुरावे आहेत. प्रभाग रचना ही सत्ताधारी हाताची खेळ बनवू नये. अधिकारी ज्यांना घाबरतात त्यांना घाबरून अधिकारी प्रभाग बनवतात. लोकशाहीची क्रूर हत्या या ठिकाणी सुरू असल्याचं देखील यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे. 16,000 मतं एका रात्रीत वाढतात कशी, असा जनतेचा सवाल आहे. 5 वर्षामध्ये जी नावं काढली नव्हती ती 4 महिन्यात काढली. या संपूर्ण प्रकाराचं गांभीर्य घेतलं नाही तर काहीही करू शकत नाही, तर न्यायालयात जाण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. असं आहे की 2017 नंतर 2022ला वगैरे परत प्रभाग रचनेला सुरुवात झाली होती. प्रभाग रचना आयुक्त शर्मा जे होते त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्णही झाली होती, पण त्याच्यामध्ये प्रचंड घोटाळे होते. लोकसंख्येप्रमाणे प्रभाग रचना न करता अक्षरशः मनाला येईल त्याप्रमाणे प्रभाग रचना केली. त्याच्यामध्ये कळवा मुंब्रा दिव्यामध्ये लोकसंख्येप्रमाणे जेवढे प्रभाग द्यायला पाहिजे होते तसे प्रभाग दिले गेले नव्हते. त्याच्या बाउंड्रीज, त्याच्या लोकसंख्या याच्यामध्ये प्रचंड घोटाळा होता आणि त्याच्यावरती आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यावेळेसचे आयुक्त मदान यांनी स्वतः लक्ष घालून त्याची दुरुस्ती केली होती.
आणि ती सगळी कागदपत्र आमच्या हातात आहेत. आधीची प्रभाग रचना जी शर्मांनी केली होती, नंतर मदान यांनी सांगितल्यानंतरची प्रभाग रचना आमच्याकडे होती. आणि त्याच्यामुळे गेले अनेक वर्ष प्रभाग रचना करणारे अधिकारी आपल्या घरी बोलवून, निवडणूक आयोगाचे अधिकारी आपल्या घरी बोलवून इथले राजकीय नेते प्रभाग रचना करतात. जर निवडणूक यंत्रणा आणि निवडणूक आयोग हे जर सत्ताधारी पक्षाच्या हाताखालच्या दबावाखाली येऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मोकळीक देणार असतील की करा तुम्ही, तर प्रभाग रचनेला काही अर्थच नाही. आपल्याला जी मतं हवी आहेत ती प्रभागात घ्या, जी नको आहेत ती प्रभागाच्या बाहेर करा, जी आपल्या विरोधात आहेत त्यांना बॅलन्स करण्यासाठी दुसऱ्याचा एक भाग त्या प्रभागात घ्या. असं सगळं जर करणार असतील तर त्यापेक्षा प्रभाग रचना करूच नका ना. निवडणूक हे काही थोतांड नाही, ते लोकशाही जिवंत ठेवण्याचं एक उत्तम माध्यम आहे. त्या माध्यमामध्ये जर तुम्ही राजकीय हस्तक्षेप करून स्वतःच्या मनाप्रमाणे प्रभाग करणार असाल त्याला काय अर्थच नाही. आणि हे आम्ही पुराव्यानिशी दाखवून देऊन तुम्ही आम्हाला सांगितलं नाही तर तुम्ही अचानक आलात. कुठला प्रभाग त्यांनी कसा केला होता आणि नंतर त्या प्रभागात काय सुधारणा करण्यात आली, दोन्ही मॅप आम्ही काढून ठेवले. आधीची प्रभाग रचना कशी होती, नंतर अंतिम केलेली प्रभाग रचना कशी होती, हे सगळं आमच्याकडे आहे. आणि त्यामुळे हा जे बोलतोय ते आम्ही पुराव्यानिशी बोलतोय. महापालिका आयुक्त फक्त त्याच्यावर मोहर लावतात, पण महापालिका आयुक्त मोहर लावताना हे कसं केलं गेलंय त्याच्यावरती कोणाचे निर्बंधच नाही आहेत. प्रभाग रचना बदलली म्हणजे अशी काही बदलत नाही, पण बरोबर त्यांच्या सोयीनुसार प्रभाग कापले जातात. आणि हे पुराव्यानिशी सिद्ध करून देऊ शकतो. असं काय नाही, दोन माझ्याकडे पुरावे आहेत. शर्मा नावाचे आयुक्त होते, यांनी आधी केलेला नकाशा, नंतर त्यांना निवडणूक आयोगाने सूचना केल्या की हे चुकलेलं आहे. प्रभाग चुकले तर म्हणजे खाडीच्या पलीकडे जे प्रभाग द्यायला पाहिजे होते तेवढे प्रभाग न देता त्याच्यातली कमी करून शहरात प्रभाग वाढवली. का तर शहरात आम्हाला जास्त मतं मिळतील, शहरात आमचे जास्त सीटा निवडून येतील, म्हणून प्रभाग त्यांनी ठाणे शहरात वाढवून टाकले. पण जे लोक खाडीच्या पलीकडे जातात ते सुद्धा मतदार आहेत, त्यांना सुद्धा जेवढे प्रभाग तुम्ही लोकसंख्येप्रमाणे द्यायला पाहिजे तेवढे द्यायलाच पाहिजे. आणि हे पत्राद्वारे मी कळवलेलं आहे. मी आयुक्तांनाही एक पत्र लिहिणार आहे. आणि कृपया प्रभाग रचना ही सत्ताधारी पक्षाच्या हाताचा खेळ बनवू नका. जेवढे इथले दादा नगरसेवक आहेत, भाई नगरसेवक आहेत, वर्षानुवर्ष जे चौथ्या मजल्यावरती दादागिरी करतात, अधिकारी ज्यांना घाबरतात, ते बसून प्रभाग रचना करतात की माझा प्रभाग आहे ना, हा असा 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 कर, झाला प्रभाग त्याचा. लोकशाहीची ही क्रूर थट्टा आहे. आयुक्तांनी ती रोखावी, आयुक्तांची जबाबदारी आहे. आता त्याच्यावरती ठीक आहे, आता लोकशाहीचे सगळीकडनं धंदवडे निघतायत, अजून एक धंदवडा, अजून एक तमाशा. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.